16 तासानंतरही मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प. गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरूच. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक 16 तास उलटूनही सुरळीत होऊ शकली नाही. आडोशी बोगद्याजवळ उलटलेल्या गॅस टँकरमधून होणारी गॅस गळती अद्याप थांबवता आली नसल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झालेली आहे. मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे येणारा अत्यंत ज्वलनशील प्रोपेलिन गॅस वाहतूक करणारा टँकर आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. अपघातानंतर लगेचच टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. संभाव्य धोका लक्षात घेता महामार्ग प्रशासनाने तात्काळ मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक बंद केली. या घटनेमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. हजारो वाहन चालक आणि प्रवासी अनेक तास अडकून पडले होते. रात्री 12 वाजल्यानंतर पुणे मार्गावरील एका लेनवरून वाहतूक वळवण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली असली तरी बोरघाट परिसरात अद्याप संथ गतीने वाहतूक सुरू आहे. घटनास्थळी पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशन तसेच खोपोली अग्निशमन दलाची पथके दाखल झाली आहेत. गॅस गळती थांबवण्यासाठी तज्ज्ञ पथकांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप गळती पूर्णपणे रोखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे मुंबईकडे जाणारी आडोशी बोगदा परिसरातील मार्गिका बंद ठेवावी लागली आहे. दरम्यान महामार्गावरील वाहतूक विस्कळीत असल्याने पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या वाहन चालकांनी जुन्या महामार्गाचा वापर करावा असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे. सध्या जुन्या महामार्गावरील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काल संध्याकाळी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला. त्यामुळे त्या टँकरमधून वायू गळती झाली आणि त्या वायू गळती रोखण्यासाठी बऱ्याच टीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत. NDR आलेली आहे, BPCL आलेली आहे, त्याचप्रमाणे हेल्प फाउंडेशनची टीम या ठिकाणी आहे, दीपक फर्टिलायझरची टीम आहे. अशा पद्धतीने सर्वांनी या गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु अद्यापही त्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे. या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज आहे, मात्र ट्रॅफिक आणि इतर आजूबाजूच्या ज्या सर्कमस्टन्सेस आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी यंत्रणा पोहोचण्यासाठी उशीर होतोय आणि त्या कारणे थोडासा डिले होतोय, परंतु प्रत्येकजण आपापल्या प्रयत्न करत आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या नवे पर्व चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.